नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी मधला 8वा चॅप्टर ट्रिग्नोमेट्री हा घेणार आहोत. ठीक आहे. ट्रिग्नोमेट्री म्हणजेच काय? त्रिकोणमिती. ठीक आहे. त्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? त्रिकोणमिती. ठीक आहे, लक्षात घ्या. तर व्यवस्थित पहा, आपण ट्रिग्नोमेट्री हा चॅप्टर चालू करताना ह्या चॅप्टर मधले सर्व बेसिक सर्वात पहिल्यांदा घेणार आहेत, मग आपण हा चॅप्टर चालू करणार आहे. ठीक आहे. तर तुम्ही सगळ्यांनी काय करा, हे जे बेसिक सांगतो ते बेसिक समजून घ्या, नंतर आपण प्रॅक्टिस आहोत. ठीक आहे, लक्षात घ्या. तर ट्रिग्नोमेट्री आपण सर्वात पहिल्यांदा काय करू की ट्रिग्नोमेट्री ह्या धड्याचे जनक कोणी. ठीक आहे, म्हणजे ह्या नावाचं जनक कोणी. ठीक आहे, हे धडा कोणी काढलेला आहे. ठीक आहे, म्हणजेच ह्या धड्याचे पप्पा कोण. सरळ सरळ आपण ह्या भाषेमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे. तर ट्रिग्नोमेट्रीला तयार करणारा व्यक्ती म्हणजेच क्रिएटर कोण आहे? हिपार्कस आहे. कोण आहे? हिपार्कस. हिपार्कस हा एक नाही का ग्रीक मॅथमॅटिशियन आहे. हिपार्कस हा एक ग्रीक मॅथमॅटिशियन आहे. ग्रीक देशामधला एक मॅथमॅटिशियन आहे. तो म्हणजे कोण आहे? हिपार्कस. ठीक आहे, लक्षात घ्या. आता ट्रिग्नोमेट्री हा जो धडा आहे ना, हा दोन शब्दांनी मिळून तयार झालेला आहे. कोणते दोन शब्द ते मी सांगतो, लक्षात घ्या. पहिला शब्द आहे ट्रिग्नोन. पहिला शब्द आहे ट्रिग्नोन आणि दुसरा शब्द आहे मेट्रॉन. ठीक आहे, पहिला शब्द आहे ट्रिग्नोन, दुसरा शब्द आहे मेट्रॉन. ठीक आहे. तर हे दोन्ही शब्द जे आहेत ना, हे दोन्ही शब्द एका भाषेतले. ती भाषा कोणती? म्हणजे ती भाषा आहे ग्रीक. ठीक आहे, ग्रीक भाषेमधले म्हणजे ग्रीक लेटर्स आहेत. ट्रिग्नोन आणि मेट्रॉन हे दोन्ही ग्रीक लेटर्स आहेत. ठीक आहे, लिहितो मी. हे दोन्ही कोणते लेटर्स आहेत? ग्रीक लेटर्स आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडला पाहिजे की हे ग्रीक लेटर्सच का आहेत. ठीक आहे, तर लक्षात घ्या, हे ग्रीक लेटर्स का आहेत? कारण की हिपार्कस जो आहे ना, हा एक ग्रीक मॅथमॅटिशियन होता. मग हा एक ग्रीक मॅथमॅटिशियन म्हणजे तो त्याच्या भाषेतले दोन शब्द घेणार आणि त्याच्या भाषेतले दोन शब्द म्हणजे कोणते? ट्रिग्नोन आणि मेट्रॉन. ठीक आहे. आता ट्रिग्नोनचा अर्थ काय आणि मेट्रॉनचा अर्थ काय आपण हा व्यवस्थित पाहू. तर ट्रिग्नोनचा अर्थ होतो ट्रायंगल. ट्रिग्नोनचा अर्थ होतो ट्रायंगल. ट्रायंगल म्हणजेच काय? त्रिकोण. ट्रायंगल म्हणजेच काय? तर त्रिकोण. ठीक आहे. आणि मेट्रॉन, मेट्रॉन ह्या शब्दाचा अर्थ होतो मेजरमेंट. काय होतं मेट्रॉन या शब्दाचा अर्थ? मेजरमेंट. ठीक आहे, लक्षात घ्या व्यवस्थित. मेट्रॉन ह्या शब्दाचा अर्थ होतो मेजरमेंट. मेजरमेंट म्हणजेच काय? तर मोजमाप. काय झाले ते? मोजमाप. मेजरमेंट म्हणजेच मोजमाप. पण मोजमाप कशाचे? मेजरमेंट कशाचे? तर मेजरमेंट आहेत अँगलचे आणि साईडचे. कशाचे? अँगलचे, अँगलचे आणि साईडचे. पण कशाच्या? अँगलचे आणि साईडचे. ठीक आहे, तुम्हाला दिसत नसेल थोडं वर लिहितो मी, बघा लक्षात घ्या. मेजरमेंट जे आहेत हे अँगलचे आणि साईडचे. कशाचे? ते अँगलचे आणि साईडचे. ठीक आहे, पण कशाच्या? अँगलचे आणि साईडचे. तर मेजरमेंट जे आहेत हे ट्रायंगलच्या अँगलचे आणि ट्रायंगलच्या साईडचे. ठीक आहे, ह्या दोन गोष्टीचे मेजरमेंट लक्षात घ्या. तर ट्रिग्नोमेट्री हा धडा जो आहे हा ट्रायंगल शिवाय अपुरा आहे. ठीक आहे, म्हणजे ट्रिग्नोमेट्रीला जसं एखाद्या व्यक्तीला जगायला श्वास लागतो तसंच ट्रिग्नोमेट्रीला ट्रायंगल हा लागतो. ठीक आहे, ट्रायंगल शिवाय आपण ट्रिग्नोमेट्री सोडवू शकत नाही. ठीक आहे, ट्रायंगलचं आणि ट्रिग्नोमेट्रीचं एक नातं आहे. ठीक आहे, लक्षात घ्या. पण आता ट्रायंगल 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 आपण ट्रायंगल ऐकतो, पण ट्रायंगल कोणते? ट्रायंगल ट्रायंगल तर खूप प्रकारचे आहेत ना. कोणते? ऑप्टिव्ज आहेत, ॲक्युरेट आहेत, राईट अँगल ट्रायंगल आहे. पण कोणता ट्रायंगल वापरायचा? तर ट्रिग्नोमेट्री जे आहे ना, हे पूर्णपणे बेस आहे. ही पूर्णपणे कशावर बेस आहे? तर राईट अँगल ट्रायंगल म्हणजे काटकोन त्रिकोणावर आहे. राईट अँगल ट्रायंगल म्हणजे काय? तो असतो 90 डिग्री मध्ये. किती डिग्री मध्ये असतो? 90 डिग्री मध्ये असतो. ह्या प्रकारे बघा, लक्षात घ्या. 90 डिग्री मध्ये हा राईट अँगल ट्रायंगल असतो. आपण याला समजा सपोज आपण याला नाव देऊ ABC. ठीक आहे, 90 डिग्री मध्ये असतो तुमचा राईट अँगल ट्रायंगल. ठीक आहे, लक्षात. आता आपण अजून एक गोष्ट पाहू की आपण एक गोष्ट पाहिलेली काय की ट्रिग्नोमेट्री हा शब्द, ट्रिग्नोमेट्री हे शब्द दोन शब्दांनी तयार झाले, ट्रिग्नोन आणि मेट्रॉन. परंतु ट्रिग्नोमेट्री ह्या शब्दाला आपण फोडून वाचलेला आहे का? नाही. आपण ते फोडून पण वाचून घेऊ. ठीक आहे, हे कळालं तुम्हाला? पुसतो मी एकदा. ठीक, लक्षात घ्या. ट्रिग्नोमेट्री हा जो शब्द याला आपण फोडून सुद्धा वाचू. ठीक आहे, तर ट्रिग्नोमेट्री मधला हा जो ट्री आहे काय आहे? ट्री. ठीक आहे, TRI. ह्या ट्रीचा अर्थ होतो तीन. ह्या ट्रीचा काय अर्थ होतो? तीन. याच्यामधला गोनो, गोनो याच्यामधला काय? गोनो. ह्या गोनोचा अर्थ होतो साईज. काय होतो या गोनोचा अर्थ? साईज. आणि याच्यामधला हा जो मेट्री, काय? मेट्री. ह्या मेट्रीचा अर्थ होतो मेजरमेंट. काय होतो अर्थ याचा? मेजरमेंट. लक्षात घ्या. तर बघा, आता आपण ह्या धड्याला फोडून वाचलं आपल्याला काय नाव भेटलंय? तीन साइड्स मेजरमेंट म्हणजे तीन बाजूंचे मोजमाप भेटलेले. तर आपल्या पूर्ण ज्योमेट्रीमध्ये एक असा एक अशी आकृती. कोणती आकृती? ती ट्रायंगल आहे. कोणती आकृती? ट्रायंगल. ट्रायंगललाच तीन बाजू आहेत. किती बाजू आहेत? तीन. अशी कोणतीही आकृती नाही जिला की तीन बाजू आहेत. फक्त एकच आकृती, ती म्हणजे तुमची ट्रायंगल. म्हणजेच काय? तुमचा त्रिकोण. ठीक आहे, लक्षात घ्या. बरोबर, म्हणजे तीन बाजूंचे मोजमाप आपल्याला याच्यामध्ये
पाहायचे ह्या धड्याचं नाव असं ह्या प्रकारे होते. तर आपण पाहिलेलं आहे. ठीक आहे, आता परत एक रिव्हिजन मारू, लक्षात घ्या. तर पीक पहा, ट्रिग्नोमेट्री याचे पप्पा कोण आहेत? पप्पा म्हणजेच कोण? जनक कोण? याचे क्रिएटर हिपार्कस. हिपार्कस कोण आहे? ग्रीक मॅथमॅटिशियन. बघा, हिपार्कस हा एक ग्रीक मॅथमॅटिशियन आहे. ठीक आहे, हिपार्कस हा ग्रीक मॅथमॅटिशियन. बघा, क्विक रिव्हिजन. ट्रिग्नोमेट्रीचे पप्पा आहेत हिपार्कस आहेत ग्रीक मॅथमॅटिशियन. हिपार्कसने 2 शब्द घेतले ट्रिग्नोमेट्री हा धडा तयार करण्यासाठी. कोणते 2 शब्द? एक आहे ट्रिग्नॉन, एक आहे मेट्रॉन. ट्रिग्नॉनचा अर्थ होतो ट्रायंगल, मेट्रॉनचा अर्थ होतो मेजरमेंट. पण मेजरमेंट कशाचे? मोजमाप कशाचे? तर मोजमाप साईडचे आणि अँगलचे. बघा, ट्रायंगलला 2च गोष्टी आहेत, एक आहेत साईड आणि एक आहेत अँगल. साईड आणि अँगल सोडून ट्रायंगलला काहीच नाही. ठीक आहे, लक्षात घ्या. पण मेजरमेंट कशाचे? साईडचे आणि अँगलचे. मग कशाच्या साईडचे? अँगलचे. साईडच्या अँगलचे, ट्रायंगलच्या साईडचे आणि ट्रायंगलच्या अँगलचे काय? मेजरमेंट. ठीक आहे. आणि परत सांगतो की ट्रिग्नोमेट्री हा पूर्ण शब्द याला खोडून वाचला, याचा अर्थ काय होतो? 3 साइड्स मेजरमेंट असा याचा अर्थ आपला होतो. ठीक आहे. तुम्हाला हा धडा कसा व्यवस्थित, ह्या धड्याची माहिती तुम्हाला मी पूर्णपणे दिलेली. आता आपण ह्या धड्याची सुरुवात करू. सुरुवात करण्यासाठी या धड्याची आपण त्याचे रेशो घेणार आहे. तर आपण कधीच पाहतोय ट्रिग्नोमेट्री काय, त्रिकोणमिती काय. तर आपण लहानपणापासून एक गोष्ट म्हणतो काय, बाबा मॅथ हे गणित जे आहे ते कुठंच काम येत आहे का? नाही. पण ट्रिग्नोमेट्री हा जो धडा आहे, मला वाटतं थोडक्यात आपल्याला हा कुठेतरी काम येऊ शकतो. कुठं काम येतो ते लक्षात घ्या. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ट्रिग्नोमेट्री हा धडा याचे युजेस कुठे होतात? तर याचे युजेस तुमचे होतात नेव्हिगेशन मध्ये. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ट्रिग्नोमेट्री हा धडा म्हणजे ही कन्सेप्ट ही कधीपासून लागू झालेली? ट्रिग्नोमेट्रीचा वापर सर्वात अगोदर झालेला आहे 2 ग्रहांमधले अंतर शोधण्यासाठी. ग्रह म्हणजेच काय? जसं की आपण एक्झाम्पल धरू काय, पृथ्वी आणि काय, मंगळ ग्रह. पृथ्वी आणि मंगळ ग्रह यांच्यामधला डिस्टन्स मेजरमेंट काढण्यासाठी ट्रिग्नोमेट्रीचा वापर केला होता. समजा आता तुम्ही नाही का कुठेतरी थांबलात आणि तुमच्या पुढे डोंगर आहे किंवा तुमच्या पुढे तो लाईटीचा बल्ब माहिती आहे तुम्हाला, रस्त्यावर असतो तो तुमचा बल्ब आहे समजा. मग आता तुम्ही थांबलात आणि तुमच्यातला आणि त्या लाईटीच्या बल्ब मध्ये किती अंतर आहे? ठीक आहे, तुमच्यामध्ये समजा इथं तुम्ही थांबलेत नाही का, इथे एक लाईटीचं बल्ब नाही का, तर ह्या तुमच्यातला आणि लाईटच्या बल्ब मध्ये किती अंतर आहे हे तुम्ही ट्रिग्नोमेट्रीच्या सहाय्याने काढू शकता. ठीक आहे, ह्या प्रकारे. पुढे बघा, आता आपण पाहतो ट्रिग्नोमेट्री. तुम्हाला माहिती आहे ट्रिग्नोमेट्रीचे पप्पा कोण आहेत? हिपार्कस. आता ट्रिग्नोमेट्रीला सुद्धा 6 पोर आहेत. किती पोर आहेत? 6 पोर, 6 मुलं आहेत. ते 6 मुलं कोण आहे बघा. आता ट्रिग्नोमेट्रीचे 6 मुलं, ट्रिग्नोमेट्रीचे 6 मुलं आहेत. किती मुलं आहेत? 6. पहिला मुलगा आहे सगळ्यात लाडाचा, त्याचं नाव आहे साइन. दुसरा आहे कॉस, तिसरा आहे टॅन, चौथा आहे सेक, 5वा आहे कॉट आणि सगळ्यात शेवटचा आहे कोसेक. ठीक आहे, लक्षात घ्या. बघा, ट्रिग्नोमेट्रीला 6 पोरं, 6 पोरांची नावं साइन, कॉस, टॅन, सेक, कॉट आणि कोसेक. तुम्हाला साइन, कॉस, टॅन मी पहिल्यांदा ऐकतो. हे काय तुम्हाला सांगतो. साइन, कॉस, टॅन, सेक, कॉट, कोसेक ही जी 6 जी आहेत ना, ती रेशो आहेत. हे काय आहेत? रेशो. कशाचे रेशो आहेत? हे ट्रिग्नोमेट्रीचे रेशो, गुणोत्तर येते. काय गुणोत्तर? जे की आपण पाहणार आहोत. ठीक आहे, गुणोत्तर आपल्याला ते पाठ करावं लागणार. एकदम सोपा असा एक फॉर्म्युला आहे जो की तुम्हाला मी सांगतो, जो की तुम्हाला पाठ झाला की त्या फॉर्म्युल्यावर सगळं बेस तुमचा धडा, म्हणजे तुम्ही त्या फॉर्म्युला कोणतंही गणित आरामात सोडवू शकता. ठीक आहे, तर आपण ह्या वर्षी तर सध्या पुरतं तुम्हाला साइन, कॉस, टॅन हे 3च रेशो शिकायचे आणि सेक, कॉट आणि कोसेक हे तुम्हाला पुढच्या वर्षी शिकायचे. याच्याशिवाय तुमचं पुढच्या वर्षी काम चालणार नाही 10वीला. ठीक आहे, हे 3 जे आहेत हे तुम्हाला ह्या वर्षी पूर्णपणे कामी येणार आहे. ठीक आहे, तर लक्षात घ्या. साइन, कॉस, टॅनचे आपण रेशो बघू लगेच. ठीक आहे, आता आपण रेशो पाहणार आहेत कशाचे? साइनचे, कॉसचे आणि टॅनचे. ठीक आहे, तर सगळ्यात पहिला रेशो आहे साइनचा रेशो. कशाचा रेशो? साइनचा रेशो. ठीक आहे, तर साइनचा रेशो आहे ऑपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. ठीक आहे, लक्षात घ्या. साइनचा रेशो आहे ऑपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. म्हणजेच मराठीत त्याचा अर्थ काय होतो? विरुद्ध बाजू. ठीक आहे, सांगून देतो मी. मराठीत त्याचा अर्थ काय होतो? विरुद्ध बाजू भागिले कर्ण. विरुद्ध बाजू भागिले कर्ण, जे की तुम्हाला राईट अँगल ट्रायंगल मध्ये वापरायचे. सरळ त्याचे उत्तर काढायचे. कळालं साइनचा रेशो काय? दुसरा रेशो आहे कॉसचा रेशो. लक्षात घ्या, कॉस रेशो. कॉसचा रेशो काय? तर कॉसचा रेशो आहे ऍडजसेंट साइड. काय आहे? ऍडजसेंट
साइड अपॉन हायपोटेन्यूस जो की कर्ण आहे, ठीक आहे. साइनचा रेशो, कॉसचा रेशो आणि आता पाहणार आहे टॅनचा रेशो, ठीक आहे. बघा टॅनचा रेशो, टॅन रेशो, 3 रेशो आहेत. टॅनचा रेशो काय तर अपोजिट साइड अपॉन ऍडजस्टंट साइड, अपोजिट साइड अपॉन ऍडजस्टंट साइड, अपोजिट साइड अपॉन ऍडजस्टंट साइड, ठीक आहे. हे 3 रेशो खूप आणि खूप महत्वाचे आहेत, जे की खूप सोपे आहेत, ठीक आहे. आता ह्या 3 रेशोवर नाही का आपण काही गणित घेऊ, जेणेकरून तुम्हाला ते गणित एकदम लक्षात राहून जातील आणि ते 3 रेशो एकदम हे 3 जे रेशो आहेत साइन, कॉस आणि टॅनचे, हे खूप आणि खूप महत्वाचे. जर हे 3 रेशो पाठ असले तर तुम्ही पूर्ण 8.1 आरामात सोडवू शकता, तुम्हाला कुठेही प्रॉब्लेम येणार नाही, ठीक आहे. बघा रेशो बघून घ्या. साइन रेशो आहे अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूस, कॉसचा रेशो आहे ऍडजस्टंट साइड अपॉन हायपोटेन्यूस, टॅनचा आहे अपोजिट साइड अपॉन ऍडजस्टंट साइड. आता ही जी ऍडजस्टंट साइड आहे ही म्हणजे काय, ठीक आहे. ऍडजस्टंट साइड म्हणजे काय, लगतची बाजू. कोणती बाजू, लगत म्हणजे आपला शेजारी. अपोजिट साइड म्हणजे काय, आपला विरुद्ध, जो की माझ्या समोर थांबलाय, ठीक आहे, माझ्या अपोजिटला आहे, ठीक आहे. आणि ऍडजस्टंट साइड म्हणजे काय, जो की आपल्या लगतची बाजू म्हणजे आपल्या शेजारचा, ठीक आहे. आपल्याला बघा आपल्या शेजारी लोक असतात तशी, ठीक आहे, आपल्या शेजारचा, ठीक आहे. आणि हायपोटेन्यूस म्हणजे काय करणार, जे की तुम्हाला मी दाखवतो राईट अँगल ट्रायंगल मध्ये. पहा सरळ इथे एक राईट अँगल ट्रायंगल काढतो. हा बघा एक राईट अँगल ट्रायंगल, ठीक आहे, जो की किती डिग्री मध्ये असतो, 90 डिग्री मध्ये. त्याला मी नाव देऊन टाकतो ए बी आणि सी, ठीक आहे. एबीसी याला मी नाव देऊन टाकलेले, ठीक आहे. 90 डिग्री मध्ये हा अँगल आहे. याच्यामध्ये हा जो तिरका आहे याला आपण काय म्हणतो रे, हायपोटेन्यूस म्हणतो. आपण याला काय म्हणतो, हायपोटेन्यूस. व्यवस्थित लिहितो, ठीक आहे. याला आपण काय म्हणतो, ही हाईट असते तुमची, हा काय तुमचा बेस आहे, ठीक आहे. याच्यामध्ये आपण काय सोडवणार आहे, तुमचे गणित सोडवणार आहे. बघा आता हे फॉर्म्युले आपण थोडे एक एक्झाम्पल घेऊ आणि एक एक्झाम्पल घेऊन आपण हे फॉर्म्युले काय करू, याच्यामध्ये अप्लाय करून पाहू, ठीक आहे. हा जो राईट अँगल ट्रायंगल मध्ये जो की 90 डिग्री मध्ये आहे, याच्यामध्ये हा जो आडवा जो असतो याला आपण म्हणतो कर्ण, मराठीत म्हणतो कर्ण, इंग्रजीमध्ये म्हणतो हायपोटेन्यूस. इंग्रजीमध्ये हायपोटेन्यूस आणि मराठीमध्ये कर्ण, ठीक आहे. उभी जी आहे ती काय तुमची हाईट आहे आणि आडवी जी आहे तुमची काय बेस आहे, ठीक आहे. तर आणि तुम्हाला साइन रेशो, कॉस रेशो आणि टॅन रेशो हे पाहण्यासाठी तुम्हाला अँगलची गरज आहे. तो अँगल आहे तुमचा थिटा, डिनोट करतो आपण त्याला थिटा. थिटा म्हणजेच काय, अँगल. तुम्हाला असा प्रश्न येईल बघा, साइन थिटा काढा, साइन थिटा काढा. आता थिटा म्हणजेच काय लक्षात घ्या, थिटा हा काय अँगल आहे, थिटा हा अँगलला डिनोट करतो, थिटा हा अँगलला डिनोट करतो. असेच खूप आहेत बघा, थिटा, अल्फा, बीटा आहे, नंतर मग हा PSI आहे, ठीक आहे. अजून बरेच आहेत, ठीक आहे. हे काय करतात, अँगलला डिनोट करतात, जे की तुमचे असे शकतात साइन थिटा, कॉस थिटा आणि टॅन थिटा ह्या प्रकारे तुमचे येऊ शकतात, ठीक आहे. जर समजा आता हा राईट अँगल ट्रायंगल, एक एक्झाम्पल घेतो. राईट अँगल ट्रायंगल मध्ये इथं मी थिटा दिलेला आहे, म्हणजे इथं अँगल दिलेला आहे. सपोज किती पण डिग्रीचा अँगल असू शकतो, जसं की 56 डिग्रीचा अँगल, कितीही डिग्रीचा अँगल. समजा मी इथे एक अँगल देतो आणि अँगलला नाव देतो थिटा. जसं आपण सपोज करतो बघा, कोणत्याही गोष्ट आपण एखादी गोष्ट सपोज करण्यासाठी आपण काय मानतो, एक्स मानतो किंवा वाय मानतो. तसंच मी अँगलला सपोज करण्यासाठी काय मानतोय, थिटा मानतोय. सरळ गोष्ट आहे. जर मला प्रश्न आला की साइन थिटा काढा, तर साइन आलेला आहे, म्हणजे साइन आलेला म्हणजे काय, सर्वात अगोदर तुम्हाला साइनचा रेशो माहित पाहिजे. रेशो म्हणजे काय, साइनचा रेशो काय आहे, ऑपोजिट साइड आपण काय हायपोटेन्यूस आहे. नंतर बघायचं की आकृतीमध्ये साइनच्या पुढे काय दिलेले, तुम्हाला असं काय पण शकते, कधी तुम्हाला साइन थिटा येईल, कधी तुम्हाला साइन 56 डिग्री, कधी तुम्हाला साइन अल्फा येईल, काही सुद्धा येईल. पण हे जे 56 डिग्री किंवा अल्फा जे असतील ना, हे तुम्हाला आकृतीमध्ये दर्शवलेले असणार आहे, ठीक आहे. आता सध्यासाठी एक प्रश्न बघू आपण. एक समजा प्रश्न आला तुम्हाला साइन थिटा काढा, तर साइन थिटासाठी एक फॉर्म्युला तुम्हाला वापरायला लागणार. का फॉर्म्युला वापरायला लागणार तुम्हाला लक्षात घ्या. तर साइनचा फॉर्म्युला काय, अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूस, ठीक आहे. मग साइन थिटा इज इक्वल टू अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूस. मी शॉर्ट मध्ये लिहितो, तुम्ही शॉर्ट मध्ये लिहायचं नाही, ठीक आहे. पूर्ण याच्यामध्ये लिहायचं, पूर्ण वाक्यात लिहायचं, नाही तर मार्क भेटणार नाही, ठीक आहे. तर साइन थिटा हा काय अपोजिट साइड आपण काय रे हायपोटेन्यूस आहे, ते लक्षात घ्या. तर मी साइनचा फॉर्म्युला लिहिला अपोजिट अपॉन हायपोटेन्यूस. आता मला याचं उत्तर लिहायचं, उत्तर लिहायचं. तर पूर्ण आकृतीमध्ये थिटा कुठे आहे, इथे आहे.
कुठे थिटा इथं, हा काय अँगल आहे बरोबर. आता फॉर्म्युला काय, अपोजिट अपॉन हायपोटेन्यूस, थिटाचा अपोजिट आणि थिटाचा हायपोटेन्यूस, थिटाचा अपोजिट आणि थिटाचा हायपोटेन्यूस. थिटा कुठे आहे इथे, तर थिटाला अपोजिट म्हणजे थिटाच्या समोर कोण आहे, बीसी ही साइड आहे. अँगल धरायचे नाहीत, अँगल धरायचे नाहीत. फॉर्म्युलामध्ये आपण लिहिलेले आहे अपोजिट साइड आपण हायपोटेन्यूस, ऍडजसंट साइड आपण हायपोटेन्यूस, नंतर अपोजिट साइड आणि नंतर ऍडजसंट साइड. आपण साइड लिहिलेला आहे बरं का, अँगल लिहिलेला नाही म्हणून अँगल धरायचे नाही, असं लिहायचं नाही. अँगल सी किंवा अँगल बी लिहायचं नाही. आपण काय लिहिणार, साइड लिहिणार. तर थिटाची अपोजिट साइड विरुद्ध बाजूला कोण आहे थिटाच्या, बीसी ही साइड आहे. कोणती साइड आहे, बीसी. ठीक आहे. आपण हायपोटेन्यूस, मला सांगा पूर्ण आकृतीमध्ये हायपोटेन्यूस हा फिक्स असणार, हायपोटेन्यूस हा चेंज होत नाही. काय हायपोटेन्यूस तुमचा साइड म्हणतोय मी, अँगल म्हणत नाही. काय तुमचा साइड, एसी. काय आहे, एसी. ठीक आहे, एसी लिहिलेलं आहे. यालाच तुम्हाला पेपरला मार्क आहेत, 1 ते अर्धा मार्क तुम्हाला भेटणार आहे. ठीक आहे, मुळात 1 मार्क सुद्धा भेटू शकतो. ह्या प्रकारे तुम्हाला तो वापरायचा. ठीक आहे. आता अजून एक उदाहरण घेऊ, कॉस थिटा. समजा तुम्हाला कॉस थिटा काढायचा बरोबर. बघा साइन कॉस टॅन एकाच जागेवर. ठीक आहे, हा फक्त अँगल आहे, अँगल सोबत कोणताही रेशो येऊ शकतो, साइन कॉस टॅन येऊ शकतो, त्यात काही गडबड नाही. ठीक आहे. तर तुम्हाला कोणी विचारलं बाबा की कॉस थिटा काढा, कॉस थिटा काढा, सरळ सरळ गोष्ट आहे, काही घाबरायची गरज नाही. कॉसचा फॉर्म्युला माहिती पाहिजे. काय फॉर्म्युला आहे, ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेन्यूस. आता परत सांगतो, ऍडजसंट साइड याचा अर्थ काय असतो, लगतची बाजू म्हणजे आपला शेजारी. ठीक आहे. मग कॉसचा फॉर्म्युला मी लिहून घेतो. काय कॉसचा फॉर्म्युला काय, ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेन्यूस, बघा लक्षात घ्या, तुम्ही पूर्ण लिहायचे, शॉर्ट मध्ये लिहितोय ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेन्यूस. तर कॉसचा फॉर्म्युला लिहिला, पण कॉसच्या पुढे कोण आहे रे, थिटा आहे. कोण आहे, थिटा. तर थिटाची शेजारची बाजू, थिटाला नाही का 2 शेजारी जातात, 2 शेजारी. कोण 2 शेजारी, एक आहे एसी आणि एक आहे बीसी, एबी आहे आणि एसी आहे. तुम्ही म्हटला की थिटाची अपोजिट, कॉस थिटाची अपोजिट बाजू काय ती लिहा. ठीक आहे, कारण की ऍडजसंट बाजू, लगतची बाजू सांगा. तर लगतच्या तर 2 बाजूत, एक आहे एसी आणि एक आहे एबी. यातली कोणती लिहिणार, तर तुम्ही एसी लिहायची नाही, तुम्ही फक्त एबी लिहायचे. का लिहायची नाही एसी, कारण की तुम्हाला मी स्टार्टिंगला सांगितलंय की एसी जो आहे तो काय हायपोटेन्यूस आहे, हायपोटेन्यूसला आपण ऍडजसंट बाजू लिहू शकत नाही. ठीक आहे. मग इथं सरळ कोण, इथं लक्षात घ्या एबी आहे, मग याचा रेशो काय येणार तुमचा, एबी असा रेशो येणार. आणि नंतर मग खाली हायपोटेन्यूस तुमचा काय, एसी तुमचा हायपोटेन्यूस येणार आहे. तुम्ही जर वर पण एसी लिहिला, खाली पण एसी लिहिला, तर एसी आपण एसी होईल, तर चलत नाही. ठीक आहे, कारण की हा तुमचा काय रे, हायपोटेन्यूस. हायपोटेन्यूसला तुम्ही ऍडजसंट साइड म्हणू शकत नाही. आणि तिथंच सगळ्यात शेवटी तुम्हाला सांगतो एक गोष्ट, जर तुम्हाला प्रश्न आला टॅन थिटा काढा, तर टॅन थिटा काढण्यासाठी तुम्हाला अजून एक फॉर्म्युला पाहिजे. कोणता, अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड, ठीक आहे, लक्षात घ्या. तर थिटा कुठे आहे, इथंच आहे. थिटा कुठे गेलेला आहे का नाही, थिटा इथंच आहे. थिटाची अपोजिट बाजू कोणती, थिटाची अपोजिट बाजू लक्षात घ्या, बीसी आहे. कोण आहे, बीसी अपॉन ऍडजसंट बाजू कोणती, तुम्हाला आता सांगितले एसी ला ऍडजसंट बाजू घ्यायची नाही, कारण की मी एसी ला नाव देऊन ठेवले ऑलरेडी. काय नाव देऊन ठेवले, हायपोटेन्यूस हे नाव देऊन ठेवलेलं आहे. ठीक आहे. मग एबी, काय एबी कोण राहिलाय, मग एबी. तर एबी, बीसी अपॉन एबी. बघा अपोजिट बाजू आहे बीसी आणि ऍडजसंट बाजू आहे एसी. ह्या प्रकारे तुम्हाला तिन्हीचे रेशो आणि उत्तर लिहायचे आहे. ठीक आहे. आता आपण सर्व बेसिक पाहिलेलं आहे. मला शक्यतो असं वाटतं की तुम्ही ह्या फॉर्म्युल्यांचा यूज करून नाही का एखादा 8.1 मधलं गणित सुद्धा सोडवू शकता. परंतु तरीही मी तुमच्यासाठी 8.1 चे व्हिडिओ टाकणार आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण 8.1 हा प्रॅक्टिस सेट पाहणार आहोत. धन्यवाद.